विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी पॅडागॉजी याच्यावर मराठीचे 30 प्रश्न सरावासाठी आणलेले आहेत. एक्झाम अतिशय महत्त्वाचे आणि एक्झाम लेवलचे प्रश्न आहेत. बघा, पहिला प्रश्न काय आहे? असेच तुम्हाला लेंदी प्रश्न विचारतात तुमचा वेळ घालवण्यासाठी, म्हणजे वेळखाऊ प्रश्न असतात तुमचे CTETमध्ये. बघा, पहिला प्रश्न बघा कसा आहे. एका वर्गात शिक्षक मराठी शिकवत असताना लक्षात येते की काही विद्यार्थी व्याकरणदृष्ट्या अयोग्य वाक्य वापरतात, पण त्यांचा अर्थ स्पष्ट असतो. शिक्षकाला भीती वाटते की जर चुका लगेच दुरुस्त केल्या नाहीत तर विद्यार्थी चुकीची भाषा आत्मसात करतील. अशा परिस्थितीत शिक्षकाने कोणती कृती सर्वाधिक योग्य ठरेल? बघा, काय एका वर्गात शिक्षक मराठी शिकवत आहे, पण त्याला काय समजले? विद्यार्थी व्याकरणदृष्ट्या अयोग्य वाक्य वापरतोय. त्याचा शिक्षकाला भीती अशी वाटते की लगेच चूक नाही दुरुस्त केली तर विद्यार्थी चुकीची भाषा आत्मसात करेल. त्याच्यावर तुम्ही शिक्षकाची कोणती कृती योग्य ठरेल विचारले. बघा, प्रत्येक चुकीच्या वाक्यावर त्वरित दुरुस्ती करायची का? त्वरित करायची का दुरुस्ती? नाही. व्याकरणाचे नियम पुन्हा स्पष्टपणे शिकवायचं का? नाही. तर संवाद सुरू ठेवून योग्य भाषिक नमुने नैसर्गिकरित्या वापरणे, म्हणजे नकळत अप्रत्यक्षपणे तुम्ही त्याची चूक सुधारून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. डायरेक्ट लगेच त्याला म्हणायचं का तुझं चुकलंय, तू असं लगेच दुरुस्ती करून द्यायची का? नाही. संवाद सुरूच ठेवायचा, म्हणजे तुमच्या टीचिंगमध्ये अडथळा निर्माण होणार नाही किंवा दुसऱ्या जे येतं त्या मुलांना त्याची अडचण होणार नाही. त्यामुळे काय संवाद सुरूच ठेवायचा, योग्य भाषिक नमुने नैसर्गिकरित्या वापरायचं. कारण तुम्हाला हा बघा, पहिला पर्याय सुद्धा तुम्हाला बरोबर वाटू शकतो आणि व्याकरणाचे नियम सांगणार हा पर्याय पण बरोबर. असेच परीक्षेत प्रश्न किंवा ऑप्शन तुमचे असतात, तुम्हाला सगळेच बरोबर वाटतात, पण काय ह्याचं करेक्ट उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी, संवाद सुरू ठेवायचा आणि योग्य भाषिक नमुने नैसर्गिकरित्या वापरायचं. विद्यार्थ्यांना फक्त हा शब्द निगेटिव्ह असतो. फक्त असं जर CTET तुम्ही उत्तर पॅडागॉजी द्यायला लागतं ते ऑप्शन चुकीचं. शुद्ध वाक्य वापरण्याची सक्ती करायची का? सक्ती हा लादणं झालं त्याच्यावर, त्यामुळे तो ऑप्शन कधीच येऊ शकत नाही. असे पटकन तुम्ही आणि फास्ट वाचायचा सराव करायचा आहे तुम्ही. असे लेंदी क्वेश्चन तुमच्यासाठी असतात तिथे. चला, आपण पुढचा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा. एक शिक्षक बहुभाषिक वर्गात मराठी शिकवत आहे. विद्यार्थी अनेकदा त्यांच्या मातृभाषेतील शब्द मराठीत मिसळतात. शिक्षकाला वाटते की यामुळे मराठी शिकण्यात अडथळा निर्माण होतोय. CTETच्या भाषा अध्यापन दृष्टिकोनानुसार शिक्षकाने काय करणे अधिक योग्य ठरेल? योग्य आहे. बघा, मातृभाषेचा वापर पूर्णपणे बंद करायचा का? अजिबात नाही. केवळ हा शब्द आला त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. मातृभाषेचा आधार घेऊन मराठी शिकण्यास मदत करायची का? काय करायचं? बरोबर आहे. मातृभाषेचा आधार घेऊन मराठी शिकण्यास मदत करायची. काय करायची? मातृभाषेचा आधार घेऊन त्याला शिकण्यास मदत करायची. मातृभाषेतील शब्द वापरण्यावर शिक्षा शिक्षा हा शब्द निगेटिव्ह आहे, त्यामुळे हे पण ऑप्शन चुकीचं झालं तुमचं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, तिसरा प्रश्न काय? एका चाचणीत असे आढळते की विद्यार्थी मराठी व्याकरणाचे नियम तोंडी सांगू शकतात, पण स्वतः वाक्य तयार करताना त्यात चुका पुन्हा करतात. शिक्षकाला समजत नाही की विद्यार्थी नियम शिकूनही वापर का केला नाही. त्यामुळे समस्या मुख्यतः कशामुळे? त्यामुळे काय वाटतंय त्यांना? समस्या मुख्यतः कशामुळे आहे? विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती कमी आहे का? नाही. व्याकरण नीट शिकवले गेले नाही. ते तर तुम्ही सांगितले ना, पूर्णपणे सांगितले, पण ज्ञानाचा वापर ट्रान्सफर ऑफ लर्निंग होत नाही. त्यांचं काय होत नाही? ट्रान्सफर ऑफ लर्निंग, म्हणजे तिथंच अटकून राहतात. तुम्ही नियम सगळं माहीत आहे, पण त्याचा यूज कसा करायचा आणि वापर कसा करायचा हेच तुम्ही शिकवलं नाही किंवा सांगितलं नाही, तर ते त्यांना समजणार आहे का? नाही. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास करत नाही हे ऑप्शन येईल का? नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट. ज्ञानाचा वापर म्हणजे ट्रान्सफर ऑफ लर्निंग हे झालंच पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. चला, चौथा प्रश्न बघूया आपण. एक शिक्षक व्याकरण, मी वाचायच्या आधी तुम्ही हे वाचून तुम्ही आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण तुम्हाला तुमची ह्याच्यामुळेच प्रॅक्टिस होणार आहे. मी फक्त तुम्हाला समजून सांगणार आहे कसे प्रश्न येतात आणि कशी आन्सर द्यायचे. एक शिक्षक व्याकरण शिकवताना आधी नियम सांगतो आणि नंतर उदाहरणे देतो. दुसरा शिक्षक आधी उदाहरणे देतो आणि विद्यार्थ्यांना चर्चा करून नियम शोधायला लावतो. CTETच्या दृष्टीने दुसऱ्या शिक्षकाची पद्धत अधिक प्रभावी का मानली जाते? कारण ती वेळ वाचते असं आहे का? नाही. कारण ती परीक्षा केंद्रित आहे असं आहे का? कारण विद्यार्थी सक्रियपणे ज्ञान निर्माण करतात. त्यामुळे काय होतं? सक्रिय हा शब्द आला, त्यामुळे हा सक्रिय. विद्यार्थी जेव्हा सक्रिय असतो तो पॉझिटिव्ह ऑप्शन असतो, कारण ती व्याकरण सोपे करते असं काही नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे.
बघा 5वा प्रश्न काय आहे? वर्गात शिक्षक सतत विद्यार्थ्याच्या चुका लाल पेनाने दाखवतो. काही दिवसांनी असे लक्षात येते की विद्यार्थी मराठीत बोलण्यास टाळाटाळ करू लागले आहेत. या परिस्थितीवरून कोणता पेडॉलॉजिकल निष्कर्ष काढता येईल? चुका दाखवणे आवश्यक आहे का? असं काय नाही. शुद्धतेवर भर दिल्याने भाषा सुधारते का? नाही. अतिदुरुस्तीमुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास कमी होतो. म्हणजे तुम्ही सारख्या तुझ्या चुका असं नुसते पेजेस रेड करत गेलं तर त्याचं काय होणार आहे? आत्मविश्वास कमी होणार आहे किंवा त्याला असं वाटेल की आपल्यासारखं चुकतंय, आपल्याला असं येत नाही काय. त्यामुळे तो त्याची माइंड थिंकिंग म्हणजे कसं होणार आहे, त्याचं निगेटिव्ह त्याची डोक्यात विचार येणार, आपल्याला येत नाही असा त्याचा समज होणार आहे. त्यामुळं काय अतिदुरुस्तीमुळे विद्यार्थ्याचा काय होणार आहे? आत्मविश्वास कमी होऊ शकतो. विद्यार्थी अभ्यासात कमकुवत आहेत हे येईल का? नाही. तर ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आहे. 6वा प्रश्न बघा. CET परीक्षेत खालीलपैकी कोणता प्रश्न खरा पेडॉलॉजी प्रश्न मानला जाईल? वर्तमान काळाची व्याख्या, लिंगाचे प्रकार किती, विद्यार्थी सतत काळ चुकवत असल्यास शिक्षकाने पुढील अध्यापन कसे बदलावे? हा काय ह्या पेडॉलॉजिकल प्रश्न आहे. कसा आहे? पेडॉलॉजिक म्हणजे काय? उपयोजनात्मक प्रश्न आहे. ही डायरेक्ट कशी झाली? तुमचे एक्झाम लेवलचे वर्तमान काळाची व्याख्या ही असे त्याच्या म्हणजे विचार करणारे प्रश्न नाही, त्याचं परफेक्ट ॲन्सर आहे. पण हे काय? विद्यार्थी सतत काळ चुकवत असल्यास शिक्षकाने पुढील अध्यापन कसे बदलावे, म्हणजे त्याच्या प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात ना. त्यामुळे तुम्हाला जो पॉझिटिव्हली आन्सर तुम्ही देता, पेडॉलॉजिकल म्हणजे कसं असतं, तुम्ही अप्रोच तिथपर्यंत पोहोचायचं तुमचा अप्रोच म्हणजे तुम्हाला 4 पर्यायही तुम्हाला बरोबर वाटू शकतात, कुणाला 3 पर्याय बरोबर वाटू शकतात, कुणाचा प्रत्येकाचा आन्सर हे वेगवेगळं माइंड थिंकिंग वेगवेगळं असणार आहे त्या प्रश्नामध्ये. त्यामुळे हा प्रश्न सी ऑप्शन करेक्ट आहे. 7वा प्रश्न बघा. शिक्षक विद्यार्थ्याच्या उत्तरावरून लक्षात घेतो की बहुतेक विद्यार्थ्यांना संकल्पना समजलेली नाही, त्यामुळे तो पुढील तासात अध्यापन पद्धत बदलतो. हे कोणत्या प्रकारचे मूल्यमापन दर्शवते? काय करतो? कोणत्या प्रकारचे मूल्यमापन? समेटिव्ह असेसमेंट आहे का? नाही. नॉर्म रेफरन्स असेसमेंट आहे का? नाही. फायनल असेसमेंट आहे. तर काय? फॉर्मेटिव्ह असेसमेंट म्हणजे त्याच्या शिकवणी दरम्यान त्याला लक्षात आलंय म्हणजे तो लगेच पद्धत बदलतोय. म्हणजे हे खूप विद्यार्थ्यांच्या दृष्टीने चांगलं आहे. जेव्हा आपल्या विद्यार्थी आपण फक्त बडबड आपण आपल्या शिकवण्यामध्ये ताल लोय सूर कशामध्येच नाही बदल केला तर ते विद्यार्थी बोर होऊन जाणार ना. तुम्ही प्रत्येक लेक्चरला प्रत्येक पाठाला काहीतरी नाविन्य घेऊन आलं पाहिजे असं. त्यामुळं त्या प्रकारचं मूल्यमापन कसं काय म्हणायचं त्याला? फॉर्मेटिव्ह असेसमेंट. तासादरम्यान तुम्ही जेव्हा पद्धत चेंज करता किंवा जे शिकवत असताना तुमचं मूल्यमापन चालू असतं त्याला काय म्हणायचं? फॉर्मेटिव्ह असेसमेंट. 8वा प्रश्न बघा. भाषा शिकताना चुका होणे स्वाभाविक आहे हे विधान स्वीकारल्यास शिक्षकाची भूमिका कशी बदलते? शिक्षक नियम शिकवणे बंद करतो का? नाही. शिक्षक चुकांकडे दुर्लक्ष नाही. शिक्षक चुका शिकण्याच्या संधी म्हणून वापरतो. त्यामुळे हे काय? ऑप्शन सी हा तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह आहे. संधी हा शब्द आलेला आहे. शिक्षक मूल्यमापन करत नाही असं येईल का? नाही येणार. त्यामुळे शिक्षक चुका शिकण्याच्या संधी वापरतो. त्यामुळं काय? हे ऑप्शन करेक्ट आहे. एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना मराठीत बोलण्यासाठी प्रोत्साहित करतो, मात्र काही विद्यार्थी चुका होतील या भीतीने बोलत नाहीत. या परिस्थितीत शिक्षकाने कोणती कृती करणे सर्वाधिक योग्य ठरेल? बोलण्याआधी शुद्धतेचे नियम शिकवणे? नियम नाही. चुकीच्या उत्तरावर गुण कापणे? नाही. गुणाचा प्रश्न गुण हा नाहीच. चुका स्वीकारून मुक्त संवादाची संधी देणे म्हणजे हे पेडॉलॉजिकल झालं उत्तर. त्यामुळं ते ऑप्शन तुमचं अधिक करेक्ट असणार आहे. फक्त लिहिण्यावर भर द्यायचा का? नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. बघा 10वा प्रश्न काय? शिक्षक विद्यार्थ्यांना नियम न सांगता वाक्याचे निरीक्षण करायला लावतो व नंतर चर्चा करतो. या पद्धतीचा मुख्य फायदा कोणता? मुख्य फायदा काय? वेळ वाचतो का? नाही. नियम पटकन लक्षात राहतात असं काय नाही. विद्यार्थी स्वतः अर्थ व नियम बाळगतो म्हणजे विद्यार्थी सक्रिय आहे तिथं. त्यामुळं विद्यार्थी स्वतः काय तरी करतोय, स्वतः हा नियम स्वतः विद्यार्थी असा जर ऑप्शन असेल तर तो ऑप्शन तुमचा करेक्टच राहणार आहे. चला 11वा प्रश्न बघा. विद्यार्थी मराठी व्याकरण चाचणीत चांगले गुण मिळवतो पण दैनंदिन संभाषणात चुकतो. यावरून काय निष्कर्ष निघतो? आणि अध्यापन योग्य आहे असा निष्कर्ष निघतो का? गुण मिळवतो म्हणजे अध्यापन योग्य आहे असं आहे का? विद्यार्थी आळशी आहे हे येणार आहे का? नाही. भाषा वापराचा पुरेसा सराव नाही. त्यामुळे काय? हे विद्यार्थी व्याकरणात चांगले गुण मिळतो म्हणजे त्याला
नॉलेज आहे ते व्याकरण, पण दैनंदिन संभाषणात तो चुकतोय, म्हणजे भाषा वापरायचा त्याचं काय भाषा वापरायचं त्याच्याकडे नॉलेज नाही, त्यामुळे त्याचा पुरेसा सराव नाही झालेला, त्यामुळे तो चुकतोय. त्यामुळं काय आहे, यावर निष्कर्ष काय निघतो तर भाषा वापराचा पुरेसा सराव नाही त्याच्याकडे, व्याकरण चुकीचे शिकवले असं आहे का नाही. चला 12वा प्रश्न बघा. बहुभाषिक वर्गात शिक्षकाने मातृभाषेचा मर्यादित वापर का करावा. मराठीचे महत्त्व कमी होते असं आहे का, तसं अजिबात नाही. शिस्त राखण्यासाठी नाही, नवीन भाषा समजण्यासाठी त्याचा आधार मिळतो. काय होतं तर नवीन भाषा समजण्यासाठी आधार मिळतो. ऑप्शन काय डी काय वेळ वाचतो हे येणार नाही. बघा 13वा प्रश्न काय आहे पुढचा. शिक्षक विद्यार्थ्याच्या चुका नोंदवून पुढील अध्यापनात बदल करतो, कोणते मूल्यमापन दर्शवते. चुका नोंदवून काय करतो, पुढील अध्यापनात बदल करतो, तर ते काय कोण अर्थ येणार आहे, फॉर्मेटिव्ह असेसमेंटच येणार आहे ना. विद्यार्थी चुकीचे वाक्य बोलतो, शिक्षक त्याच प्रकारचे योग्य वाक्य वापरतो पण थेट दुरुस्ती करत नाही, ही पद्धत कोणती, अप्रत्यक्षपणे दुरुस्ती करणे, त्याला काय म्हणायचं, अप्रत्यक्षपणे दुरुस्ती करणे. चला 15वा प्रश्न बघा काय. CTT मध्ये मोस्ट अप्रोप्रिएट स्ट्रॅटेजी का विचारली जाते. शिक्षकाचे ज्ञान तपासण्यासाठी का नाही, पाठ्यपुस्तक लक्षात आहे का पाहण्यासाठी का नाही, परिस्थितीनुसार निर्णय क्षमता तपासण्यासाठी. परिस्थितीनुसार तुम्ही कसे वागता किंवा तुमची परिस्थितीनुसार कशी निर्णय क्षमता असू शकते, हे तुमचं मोस्ट अप्रोप्रिएट स्ट्रॅटेजी असते. CTT म्हणजे काय, तुमचे नॉलेज चेक करण्याची. चला 16वा प्रश्न बघा. विद्यार्थी स्वतःच्या चुका ओळखून सुधारतो, हे कोणत्या कौशल्याशी संबंधित आहे. काय स्वतःच्या चुका काय करतोय, ओळखून तो सुधारतोय, त्याला स्मरणशक्ती म्हणायचं का नाही, आत्मनियंत्रण नाही, अनुकरण नाही, काय भाषिक जाणीव, ह्याला काय म्हणायचं, भाषिक जाणीव. 17वा प्रश्न बघा. शिक्षक फक्त नियमांवर भर देतो, याचा संभाव्य परिणाम काय, भाषा जलद विकसित होते का नाही, संवाद कौशल्य वाढते का नाही, तर चुका कमी होतात का नाही, भाषा वापर कृत्रिम राहतो. नियमांवर भर देतो याचा समय कृत्रिम आहे, फक्त नियमांवर भर देतो ते कृत्रिम झालं ना. बघा विद्यार्थ्यांना गटात चर्चा करायला सांगणे हा कोणता दृष्टिकोन दर्शवतो. विद्यार्थ्याला गटात चर्चा करायला सांगणे हा कोणता दृष्टिकोन दर्शवतो, तर लर्नर सेंटर्ड. 19वा प्रश्न बघा. भाषेची सामाजिक प्रक्रिया या मतानुसार शिक्षकाने काय केलं पाहिजे, परस्पर संवादाच्या संधी वाढवल्या पाहिजे. 20वा प्रश्न. विद्यार्थ्याच्या चुका वारंवार दिसत असल्यास योग्य कृती काय, शिक्षा द्यायची का नाही, दुर्लक्ष करायचं का नाही, अध्यापन पद्धत पुनर्रचित करायची, काय करायचं, अध्यापन पद्धत बदलायची, तुम्ही चाचणी घ्यायची का नाही. 21वा प्रश्न बघा. शिक्षक विद्यार्थ्यांना स्वतः वाक्य तयार करायला लावतो, कारण काय, वेळ भरून निघतो म्हणून का नाही, वर्ग शांत राहतो म्हणून का नाही, उत्पादिक भाषिक कौशल्य विकसित होतात. काय होतं, उत्पादक भाषिक कौशल्य विकसित होतं, त्यामुळे काय करायला लावतो, स्वतः वाक्य तयार करायला लावतो. 22वा प्रश्न बघा. व्याकरण अध्यापनाचे योग्य स्थान काय आहे. भाषा अध्यापनाचा शेवट आहे का नाही, स्वतंत्र घटक नाही, भाषा वापरात गुंफलेले साधन आहे. म्हणजे व्याकरण अध्यापनाचे योग्य स्थान कसे आहे, भाषा वापरात ते गुंफलेले साधन आहे. 23वा प्रश्न बघा. विद्यार्थी बोलण्यात चुकतो पण लिहिताना बरोबर करतो, शिक्षकाने काय करायचं बघा, बोलणे थांबवायचं का नाही, फक्त लेखनावर भर द्यायचा का नाही, बोलणे लेखन जोडणाऱ्या कृती घ्यावेत. म्हणजे बोलणं पण बरोबर झालं पाहिजे आणि लेखन पण बरोबर झालं पाहिजे, अशा जोडणाऱ्या त्यांनी काय करायच्या, कृती घ्यायला पाहिजेत. 24वा प्रश्न बघा. CTT मध्ये पेडॉगॉजी प्रश्न कठीण वाटण्याचे मुख्य कारण काय, भाषा अवघड असते का नाही, वेळ कमी नाही, सर्व पर्याय काय वाटतात, योग्य वाटतात, पण एकच सर्वोत्तम पर्याय असतो. आपल्याला काय करायचं आहे, सगळे पर्याय तुम्हाला बरोबरच वाटणार आहेत, पण आपल्याला कुठं पोहोचायचं आहे, एकदम सर्वोत्तम पर्याय असेल ना पर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर एलिमिनेशन मेथड वापरले ना, तुम्ही करेक्ट आन्सरपर्यंत नक्की 100%. 25वा प्रश्न बघा काय. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला प्रोत्साहित केल्यास शिस्त बिघडते का नाही, वेळ जातो का नाही, भाषा परस्पर संवाद वाढतो आणि अभ्यास कमी होतो. बघा ऑप्शन क्रमांक C ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. असे एवढे छोटे प्रश्न नाहीत तुम्हाला येणार, पण वरती जेव्हा 7-8 प्रश्न मी मोठे घेतले तसे तुम्हाला येऊ शकतात, पण ह्याच्यातून तुम्हाला त्या प्रश्नांसारखी पॉझिटिव्हली वर्ड्स कोणते ते प्रश्न तुम्हाला कळायला मदत होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शिक्षक विद्यार्थ्याच्या पातळीप्रमाणे मदत कमी जास्त करतो, ही संकल्पना काय आहे, कमी जास्त प्रमाणात मदत करतो. मदत हा शब्दाला काय येणार, स्कॅफोल्डिंग, काय येणार,
स्कॅफोल्डिंग. 27वा प्रश्न बघा. भाषा अध्यापनात शिक्षक मार्गदर्शक असण्याचा अर्थ काय? सर्व उत्तरे सांगायचं का मार्गदर्शक आहे म्हणून? नियम देणे का? शिकण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करायचं. शिक्षकाने काय करायचं आहे? शिकण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करायचं आहे. चला 28वा प्रश्न बघा. विद्यार्थ्याच्या चुका त्वरित न सुधारता योग्य वेळ पाहणे. योग्य वेळ पाहिजे म्हणजे शैक्षणिक संवेदनशीलता. 29वा प्रश्न बघा. भाषा शिकण्यात सर्वाधिक प्रभावी घटक कोणता? अर्थपूर्ण वापर व संवाद. 30वा प्रश्न बघा. CET मराठी पेडागॉजीमध्ये ग्रामर कसा विचारला जातो? अध्यापन पद्धतीत गुंफून, म्हणजे तुम्हाला ग्रामर जे जास्त प्रश्न नसतात पण त्याच्यातच तुम्हाला काय ह्याचं दुरुस्ती करा, वाक्य दुरुस्ती करा किंवा त्याच्यामध्येच तुम्हाला आकलन आणि 15 प्रश्न जे तुमच्या आकलनवर आधारित असतात ना त्यामध्ये तुम्हाला ग्रामर म्हणजे पॅराग्राफवर असेल किंवा तुमचा उतारा आणि कविता जी आलेली असते त्याच्यामध्येच तुम्हाला ग्रामर विचारलं जातं. अशा प्रकारे आज आपण 30 प्रश्नांचा सराव घेतलेला आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.